श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या सर्वांचं मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये. स्वामींच्या चरणी एवढीच प्रार्थना करते की स्वामी कृपेने आपल्या मनातील सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होत. तसं तर दिवाळीला भरपूर लोक भरपूर सारी खरेदी करतात, जसं की सोनं, चांदी अशा बऱ्याच वस्तू खरेदी करतात. मात्र आपल्याला यंदा यावर्षी फक्त 101 रुपयांची एक वस्तू घ्यायची आहे दिवाळीमध्ये, की ज्यामुळे आपल्या घरामध्ये धन, संपत्ती, पैसा यामध्ये वाढ व्हायला सुरुवात होईल आणि घरामध्ये कधीच काहीच कशाचीही कमतरता भासत नाही. सर्व प्रकारचं सुख आणून देणारी ही वस्तू आहे. लक्ष्मीला खेचून आणण्याची ताकद या वस्तूमध्ये आहे. अगदी लक्ष्मी खेचून या वस्तूमुळे घरी येते आणि याचं जे अनुभव आहे तो बऱ्याच सेवेकऱ्यांना आलेला आहे, जो आज तुम्हाला देखील येईल जर तुम्ही ही वस्तू घरी आणली तर ही वस्तू आपल्याला कुठे भेटेल? तर ही वस्तू आपल्याला भेटणार आहे स्वामी समर्थ केंद्रामध्ये. कोणत्याही केंद्रामध्ये जायचं आहे आपल्याला, जिथून स्वामी समर्थ केंद्र जवळ असेल अशा ठिकाणी जायचं आहे आणि ही वस्तू आपल्याला घरी घेऊन यायचं आहे, की ज्यामुळे आपल्या घरातील सर्व प्रकारचे जे दोष आहेत, वास्तुदोष असो, पितृदोष असो, ग्रहबाधा असो, कोणताही दोष कुंडलीतील असो किंवा घरामध्ये असो, तो पूर्णपणे हा नाहीसा होतो. आयुष्यामध्ये सकारात्मकता यायला सुरुवात होते. प्रत्येक काम हे सुरळीत व्हायला सुरुवात होतं. आणि ही वस्तू कशी आणायची आहे, म्हणजे आणल्यानंतर कोणत्या प्रकारे याचा वापर करायचा आहे, याची संपूर्ण माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. व्हिडिओ थोडासा मोठा होईल, मात्र शेवटपर्यंत नक्की पहा, म्हणजे तुम्हाला नक्की काय करायचं आहे आणि कोणत्या प्रकारे आपण लक्ष्मीला खेचून आपल्या घरापर्यंत आणू शकतो याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटून जाईल. व्हिडिओ आवडला, माहिती महत्त्वपूर्ण वाटली तर नक्कीच आपल्या चॅनेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करा. तर आपल्याला आणायचा आहे दिवाळी संच. कोणत्याही स्वामी समर्थ केंद्रामध्ये आपल्याला हा संच अगदी सुलभ पद्धतीने उपलब्ध होऊन मिळतो. जर तुम्हाला हा संच घेऊ शकत नसाल तर मी या वस्तू सांगत आहेत, या वस्तू तुम्हाला घरी घेऊन यायच्या आहेत, की ज्यामुळे तुम्ही जरी नाही संच घेतलात तरी देखील चालेल. मात्र या ज्या वस्तू आहेत त्या आपल्याला घरी घेऊन यायच्या आहेत. या वस्तू फक्त आणि फक्त 100 रुपयापर्यंत आपल्याला मिळून जातात. तर पहिलं तर म्हणजे सुगंधी उटणं आणायचं आहे आपल्याला. त्याचसोबत पंचगव्य आणायचं आहे. हे जर तुम्ही साहित्य संचामध्ये घेतलं तर हे सर्व साहित्य आपल्याला दीपावली संचामध्ये भेटणार आहे. मात्र हे साहित्य थोडंफार जर तुमच्या घरी असेल, 1-2 वस्तू आणायला लागणार असेल तर तुम्ही असं देखील सुट्टी देखील घेऊ शकता. असं काही नाही की संचच घ्यावा म्हणून. तर आपल्याला सुगंधी उटणे लागणार आहे, पंचगव्य लागणार आहे. त्यासोबतच आपल्याला गुलाबजल, गोमूत्र हे देखील लागणार आहे. दशांश धूप जो आपल्याला भेटून जातो. धूप जर तुमच्याकडे धूप असेल तर काही हरकत नाही, तुम्ही नाही घेतलात तरी देखील चालेल, ज्यामुळे घरातील वास्तुदोष हा पूर्णपणे नाहीसा होतो. घरामध्ये सकारात्मकता यायलाही सुरुवात होते. त्याचसोबत आपल्याला हिना अत्तराची एक छोटीशी बोटल घ्यायची आहे आणि नंतर आपल्याला महालक्ष्मीची सेवा, अति उच्च कोटीची सेवा करायची आहे. त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे हळद, कुंकू, पांढरी मोहरी, अक्षदा, अष्टगंध, खडीसाखर. या वस्तू घरी असल्यात तर तुम्ही दीपावली संच नाही घेतलात तरी देखील चालेल. आणि मेन म्हणजे आपल्याला लागणार आहे ते म्हणजे 16 कमळगट्ट्याचे मणी आणि त्याचसोबत गाईचे शुद्ध तूप. आता गाईचे तूप हे दीपावली संचामध्ये भेटत नाही, त्याच्यामुळे आपल्याला ते सेपरेट घ्यायला लागणार आहे. त्याचसोबत आपल्याला एक स्वामी महाराजांचा फोटो लागणार आहे आणि श्रीयंत्र देखील लागणार आहे. जर श्रीयंत्र तुमच्याजवळ नसेल तर छोटंसं अगदी 10 रुपयापर्यंत देखील आपल्याला स्वामी समर्थ केंद्रामध्ये भेटून जातं. आणि स्वामींचा फोटो हा अगदी 5 रुपयांपासून आहे, त्यामुळे आपल्याला त्याची देखील अडचण भासणार नाही. ज्यांच्या परिस्थिती नाही 100 रुपये खर्च करण्याची, त्यांनी 100 रुपये देखील खर्च करायची गरज नाही. ज्या वस्तू तुमच्याजवळ असतील त्याच तुम्ही वापरल्यात तरी देखील चालेल. ज्या नसतील त्या घ्या. जसं की कमळगट्ट्याचे मणी लागतील आपल्याला, थोडंसं तूप लागणार आहे. त्याचसोबत आपल्याला समिधा लागणार आहेत. समिधा या ज्या आहेत त्या दीपावली संचामध्ये भेटत नाहीत. याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, आपण गावाकडची माणसं आहोत, खेड्याकडची माणसं आहोत, याच्यासाठी आपल्याला आंब्याच्या झाडाच्या काटक्या लागतील, ज्याला समिधा म्हटलं जातं. उंबराच्या झाडाच्या देखील समिधा आपण घेऊ शकतो. आणि आपल्याला रुईच्या
झाडाच्या देखील समिधा चालू शकतात, शमीच्या झाडाच्या चालू शकतात. अशी जी पवित्र आणि दिव्य झाडं आहेत, जसं की पिंपळाचं झाड, आंब्याचं झाड, वडाचं झाड, या झाडांच्या समिधा आपल्याला लागणार आहेत. ह्या थोड्याशा लागतील. आता हे सगळं साहित्य गोळा केल्यानंतर आपल्याला याचं काय करायचं आहे हे देखील जाणून घ्या. पहिलं तर आपल्याला ही जी सेवा आहे, लक्ष्मीला आपल्या घरी खेचून आणायचं आहे. एका दिवसात लक्ष्मी आपल्या घरी खेचून येईल का नाही, त्याच्यासाठी आपल्याला कष्ट करणं म्हणजे सेवा करणं गरजेचं आहे. ही जी सेवा असते ती 8 दिवसांची सेवा असते आणि या सेवेची सुरुवात ही 24 ऑक्टोबर पासून सुरू होणार आहे. म्हणजे पुढच्या गुरुवारपासून ही सेवा जी आहे ती सुरू होणार आहे 24 ऑक्टोबर पासून आणि 1 नोव्हेंबरला त्याची समाप्ती होणार आहे शुक्रवारी. ज्या दिवशी आपलं लक्ष्मीपूजन असेल त्या दिवशी आपली समाप्ती होणार आहे. याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, 24 तारखेपासून 1 तारखेपर्यंत रोजच्या रोज आपलं जे प्रवेशद्वार आहे, जे मुख्य दरवाजा आहे, त्याच्या अवतीभोवती, त्याच्या समोर आणि संपूर्ण उंबरठा हा गोमूत्र आणि हळदीच्या पाण्याने स्वच्छ पुसून घ्यायचा आहे. हे पुसून घेतल्यानंतर आपल्याला अंगणामध्ये देखील गोमूत्र आणि हळद पाणी जे आहे ते शिंपडायचं आहे. हे शिंपडून झाल्यानंतर आपल्याला गोपद्म, लक्ष्मीपद्म हे दोन्ही जी चिन्ह आहेत ती आपल्याला आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेर काढायची आहेत. लक्ष्मीची पावलं काढायची, गोपद्म काढायचं आणि त्याच्यावरती थोडंसं हळदी कुंकू अर्पण करायचं आहे. नंतर आपल्याला गाईच्या शुद्ध तुपाचा दिवा हा लावायचा आहे. दशांश धूप जो आपण आणलेला आहे त्याच्यातील छोटासा एक तुकडा काढून घ्यायचा आहे आणि तो देखील आपल्याला मुख्य दरवाजाच्या बाहेर लावायचा आहे. हे काम आपल्याला सकाळी उठल्या उठल्या लवकर करायचं आहे. सकाळी 8च्या अगोदर आपल्याला हे काम करणं गरजेचं आहे. पहाटे 6ला केलं तर अतिशय उत्तम. मात्र ज्याच्या त्याच्या घरातल्या कामानुसार, त्याच्या पाठीमागे किती व्याप आहे त्याच्यानुसार राहून जातं. याच्यासाठी नक्कीच हा उपाय सकाळचा आपल्याला करायचा आहे. आता पुढील उपाय म्हणजे आपली कुलदेवीचा आशीर्वाद आपल्यावरती असणं अतिशय म्हणजे अतिशय गरजेचं असतं. जोपर्यंत कुलदेवी प्रसन्न नसते तोपर्यंत आपली कोणतीही कामं ही सुरळीत होत नाहीत आणि वेळेत पूर्ण होत नाहीत. याच्यासाठी आपल्याला अष्टमीला म्हणजे 24 तारखेला 24 ऑक्टोबरला आपल्याला पहिल्यांदा आपल्या कुलदेवीच्या टाकावरती अभिषेक घालायचा आहे. हे फक्त एकदाच केलं तरी देखील चालेल, सलग 8 दिवस केलं तरी देखील चालेल. जसा तुमच्याकडे वेळ असेल त्या पद्धतीने करायचं आहे. मात्र ही जी सेवा जी आहे ती पहिल्या दिवशी सुरू होणार आहे 24 तारखेला. याच्यासाठी आपल्याला 24 ऑक्टोबरला ही सेवा करणं गरजेचं आहे. नंतरचे दिवस जे आहेत ते तुम्ही केलेत तरी चालेल, नाही केलेत तरी देखील चालेल. मात्र 1 दिवस का होईना हे आपल्याला करणं पहिला दिवस खूप महत्त्वाचा आहे. आपल्याला कुलदेवीच्या टाकावरती पाण्याने अभिषेक घालायचा आहे. हा अभिषेक घालत असताना श्री सुक्ताचा एक वेळ पठण करत करत हा अभिषेक घालायचा आहे. नंतर ही मूर्ती जी आहे ती व्यवस्थित पुसायची आहे आणि तिला गुलाबाचं अत्तर किंवा गुलाबाचा सेंट देखील तुम्ही लावू शकता. हे नसेल तर हिना अत्तर थोडंसं लावलं तरी देखील चालेल. त्यासोबत आपले जे स्वामी महाराज आहेत त्यांना देखील अभिषेक घालायचा आहे आणि अभिषेक घालत असताना श्री सुक्त आणि पुरुष सुक्त हे म्हणत आपल्याला स्वामींना अभिषेक घालायचा आहे. नंतर या मूर्तीला देखील अत्तर लावून ठेवून द्यायचं आहे, व्यवस्थित पुसून अत्तर लावून ठेवून द्यायचं आहे. त्याच्यानंतर 24 तारखेला आपल्याला सकाळची ही पूजा, आपली देवपूजा झाल्यानंतर सकाळी 9:30 वाजल्यापासून संध्याकाळी 6:30 पर्यंत केव्हाही, सकाळी 9:30 ते संध्याकाळी 6:30 पर्यंत केव्हाही कुलदेवीच्या टाकावरती नवार्णव मंत्र म्हणत आपल्याला 5 बोटांनी कुंकुमार्चन करायचं आहे. ही सेवा झाल्यानंतर आपल्याला 24 तारखेलाच संध्याकाळी थोड्याशा पिवळ्या मोहऱ्या हातामध्ये घेऊन कालभैरवाष्टक 11 वेळा म्हणायचं आहे. वल्गा सुक्त 1 वेळा म्हणायचं आहे किंवा 11 वेळा देखील तुम्ही म्हणू शकता. आणि त्याचसोबत आपल्याला श्री स्वामी समर्थ या मंत्राची 1 माळ जप करायचा आहे. ही सेवा झाल्यानंतर आपल्याला जी ही मोहरी आहे ती आपल्या घराच्या चौफेर फेकून द्यायची आहे. असं करू शकत नसाल तर आपल्या घराच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये ही मोहरी टाकून द्यायची आहे आणि आपल्या घराचं जे प्रवेशद्वार आहे ज्याच्यातून माणसं आत बाहेर करतात त्या ठिकाणी आपल्याला ही थोडीशी टाकायची आहे की ज्यामुळे त्या व्यक्तींचा जो पाय आहे तो त्या मोहरीवरती पडला पाहिजे. अशा पद्धतीने यामुळे आपल्या घराचं वर्षभर संरक्षण होतं. अक्षरशः आपली कुलदेवी आणि कुलदेवता तत्पर राहतात आपलं संरक्षण करण्यासाठी. स्वामी महाराज हे 24 तास खडा पहारा द्यायला सुरुवात हे करत असतात वर्षभर. याच्यासाठी आपल्याला अष्टमीची ही एक सेवा अजिबात चुकवायची नाही. त्याच्यानंतर
फक्त एकच सेवा आहे की जी आपल्याला अष्टमी नंतर अगदी 1 तारखेपर्यंत म्हणजे 24 ऑक्टोबरपासून 1 नोव्हेंबरपर्यंत आपल्याला करायची आहे, जी आपली लक्ष्मी आपल्यापर्यंत खेचून आणणार आहे. काय करायचं आहे या 8 दिवसांमध्ये? रोजचे 2 मणी आपल्याला हातामध्ये घ्यायचे आहेत कमळगट्ट्याचे. पहिला दिवस आहे 24 तारखेचा. ही सेवा तुम्ही सकाळची करू शकता किंवा संध्याकाळी करू शकता. सकाळी 9:30 वाजल्यापासून संध्याकाळी 6:30 पर्यंत केव्हाही करू शकता. मात्र दुपारची जी वेळ आहे ती टाळावी. शक्यतो पहाटे ब्रह्ममुहूर्तावरती केलं तर अतिशय उत्तम आणि सायंकाळी 4 ते 7:30 पर्यंत केलं तरी देखील खूप छान सुंदर, कारण याच वेळेत आपली माता लक्ष्मी जी आहे ती आपल्या घरी येत असते. त्याच्यासाठी आपल्याला काय करायचे आहे? 2 कमळगट्ट्याचे मणी आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आहेत. नंतर श्री स्वामी समर्थ हा जो मंत्र आहे त्याची 1 माळ करायची आहे. नंतर षोडशी मंत्र 16 वेळा म्हणायचा आहे. त्याचसोबत कमलात्मक मंत्र जो लक्ष्मीचा आहे त्याची 1 माळ करायची आहे. हे सर्व म्हणून झाल्यानंतर हे जे 2 मणी आहेत ते डबीमध्ये ठेवून द्यायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला रोजच्या रोज 2 मणी हातामध्ये घेऊन ही सेवा पूर्ण करायची आहे आणि ते जे मणी आहेत ते डबीमध्ये ठेवून द्यायचे आहेत. ज्या दिवशी शेवटचा दिवस असेल म्हणजे जसं की 1 नोव्हेंबर, त्या दिवशी आपल्याला रोजच्या प्रमाणे 2 मणी हातामध्ये घ्यायचे आहेत. ही सेवा संपूर्ण पूर्ण करायची आहे आणि नंतर हे जे मणी आहेत ते डबीमध्ये ठेवायचे आहेत आणि त्या डबीमध्ये आपल्याला शुद्ध गाईचं तूप हे 1 ते 2 चमचे ठेवायचं आहे आणि नंतर त्याच्यामध्ये ते मणी टाका किंवा ज्या ठिकाणी तुम्ही मणी ठेवलेले आहेत त्या डबीमध्ये तुम्ही 2 चमचे तूप हे घालायचं आहे, भिजत ठेवायचं आहे. नंतर आपल्याला एक हवनकुंड घ्यायचा आहे. हवनकुंड नसेल तर छोटीशी प्लेट घेतली तरी देखील चालेल. आता ही जी सेवा आहे ती आपल्याला लक्ष्मीपूजना दिवशी सकाळची करायची आहे. कारण पहा, जर तुम्ही ही सेवा लक्ष्मीपूजना दिवशी संध्याकाळी करायला घेतली तर तुम्ही लक्ष्मीपूजन करणार की ही सेवा पूर्ण करणार अशी द्विधा मनस्थिती आणि परिस्थिती तुमच्यावर येऊ शकते. आणि महिलांना अतिशय काम असतं, दिवाळीची धगधग असते, अतिशय काम असतो, कामाचा लोड असतो. त्याच्यासाठी आपल्याला ही जी सेवा आहे ती सकाळची पूर्ण करायची आहे. म्हणजे रोजची 7 दिवसांची सेवा तुम्ही संध्याकाळी 7ला केलीत तरी देखील चालेल. मात्र दिवाळीची जी सेवा आहे ती सकाळी पहाटेच ही करून घ्या की ज्यामुळे तुम्ही संध्याकाळी ज्यावेळी लक्ष्मीपूजन कराल त्यावेळी तुमची जास्त धावपळ होणार नाही, जास्त लोड तुम्हाला कामाचा येणार नाही. तर याच्यासाठी आपल्याला लागणार आहे हवनकुंड. हवनकुंड नसेल तर एखादी प्लेट घेतली तरी देखील चालेल. अगदी स्टीलची असेल, मातीची असेल तरी देखील चालेल. मातीची असेल अतिशय उत्तम, नसेल तर तुम्ही साधी प्लेट देखील घेऊ शकता. आता ही प्लेट घेतल्यानंतर खाली अगोदर माती ठेवायची आहे. त्याच्यावरती अगोदर रांगोळी काढून घ्यायची, स्वस्तिक किंवा अष्टदल कमल काढून घ्यायचं. त्याच्यावरती एखादा पाट ठेवायचा, त्याच्यावरती एक लाल वस्त्र अंतरायचं आहे. त्याच्यावरती आपल्याला थोडीशी माती अंतरून घ्यायची आहे आणि त्याच्यावरती ते प्लेट ठेवायची आहे. प्लेट जर नसेल, हवनकुंड असेल तर तुम्ही डायरेक्ट हवनकुंड ठेवू शकता आणि हवनकुंडामध्ये आपल्याला माती भरायची आहे. जर तुम्ही एखाद्या प्लेटवरती करत असाल ही सेवा तर पहिल्यांदा माती ठेवायची. कारण काय होतं, जास्त प्लेट तापली की खालून तो जो कपडा आहे, जो पाट आहे तो जळण्याची शक्यता असते. त्याच्यासाठी आपल्याला ही खबरदारी घेणं गरजेचे आहे. आता हवनकुंड असो किंवा प्लेट असो अशा प्रकारे ठेवल्यानंतर तुम्ही त्या प्लेटवरती, जर प्लेट घेतली असेल तर प्लेटवरती देखील आपल्याला पुन्हा एकदा मातीचा एक थर करून घ्यायचा आहे. हवनकुंड घेतला असेल तर डायरेक्ट हवनकुंडामध्ये आपल्याला ती जी माती तुम्ही घेतली असेल ती आपल्याला ठेवून द्यायची आहे. चांगला 1 ते 1.5 बोटाचा थर मातीचा यायला पाहिजे. नंतर आपण जर आपल्याकडे गाईच्या गोवऱ्या असतील, शेणकूट असेल तर ते तुम्ही घेऊ शकता. नसेल तर थोडासा कापूर ठेवायचा आहे. गाईचं शेणकूट घेतलं तरी देखील थोडंसं तूप आणि कापूर त्याच्यावरती सोडायचं आणि नंतर प्रज्वलित करायचं. नसेल फक्त समिधा असतील तरी देखील तुम्ही काय करायचं आहे, त्या समिधा व्यवस्थित मांडायच्या आहेत आणि त्याच्यावरती पहिल्यांदा गाईचं तूप सोडायचं आहे आणि नंतर थोडासा कापूर असा चुरडून टाकायचा आहे आणि नंतर हे प्रज्वलित करायचं आहे. आता हा अग्नी प्रज्वलित करत असताना पहिल्यांदा ही सगळी तयारी करून घ्यायची आणि पहिल्यांदा आपल्याला एक निरांजन लावून घ्यायचं आहे. हे तुम्ही तुपाचं लावू शकता किंवा साधं तेलाचं देखील लावू शकता. निरांजन लावून घ्यायचं. निरांजनाची पूजा करायची, आपल्या स्वामी महाराजांची करायची, आपल्या इष्टदेवतेची करायची, आपल्या कुलदेवतेची करायची, आपल्या पितरांचं स्मरण करायचं, माता पिताचं स्मरण करायचं, आपलं गोत्र वगैरे बोलून दाखवायचं आहे. तुमची इच्छा काय आहे ते देखील बोलून दाखवायचे आहे. आणि हे सगळं झाल्यानंतर आपल्याला हवनकुंडाची देखील पूजा करायची आहे. दिव्याचे देखील, आपलं जे निरांजन आहे त्याचे देखील हळद, कुंकू, अक्षदा वाहून धूपदीप
धूप वगैरे ओवाळून पूजा करायची आहे. नंतर आपलं जे हवनकुंड आहे त्याला देखील हळद, कुंकू, अक्षदा, एखादं फूल अर्पण करायचं आहे, धूपदीप दाखवायचं आहे आणि नंतर हे हवनकुंड प्रज्वलित करायचं आहे. मात्र हवनकुंड त्यानेच प्रज्वलित करायचा आहे जो दिवा तुम्ही लावून घेतलेला असेल, मग तो तेलाचा असो किंवा तुपाचा असो, जे निरांजन तुम्ही लावून घेतलेलं आहे त्याच निरांजनाचा अग्नी आपल्याला हवनकुंडाला लागणार आहे. आणि हे हवनकुंड प्रज्वलित झाल्यानंतर आपल्याला नंतर 11 वेळा श्री स्वामी समर्थ हा मंत्र म्हणायचा आहे. नंतर 24 वेळा नवार्णव मंत्र म्हणायचा आहे आणि 11 वेळा श्री स्वामी समर्थ मंत्र म्हणायचा, नंतर गायत्री मंत्र 24 वेळा म्हणायचा आणि नंतर नवार्णव मंत्र हा 16 वेळा म्हणायचा आहे. आणि नंतर फक्त तुपाने स्वाहाकार करायचा आहे. म्हणजे हे मंत्र म्हणून झाले की तुपाने 11 वेळा स्वामी समर्थ हा मंत्र म्हणून झाला की तुपाने 1 वेळा स्वाहाकार करायचा आहे, किंवा 1 वेळा श्री स्वामी समर्थ म्हटलात की स्वाहा, श्री स्वामी समर्थ स्वाहा, श्री स्वामी समर्थ स्वाहा, अशा पद्धतीने आपल्याला 11 वेळा म्हणायचं आहे. नंतर गायत्री मंत्र 24 वेळा म्हटल्यानंतर ती आहुती द्यायची आहे. नंतर तुपाचीच द्यायची आहे, प्लेन तूप. नंतर नवार्णव म्हणत असताना देखील नवार्णव मंत्र पूर्ण झाला की स्वाहा याचा उच्चार करायचा आहे. हे झाल्यानंतर आपण जे डबीत मणी जे 16 होते कमळगट्ट्याचे मणी जे भिजत घातलेले होते त्याच्यातील एक मणी आपल्या हातामध्ये घ्यायचा, कमलात्मक मंत्र हा 16 वेळा म्हणायचा आणि नंतर तो जो मणी आहे तो आपण स्वाहा म्हणून हवनकुंडामध्ये टाकायचा आहे. अशा पद्धतीने आपल्याला 16 मण्यांची सेवा ही पूर्ण करायची आहे. आणि ही जी सेवा पूर्ण झाल्यानंतर ज्यावेळी तुमचं हवनकुंड शांत होईल, म्हणजे ही सेवा सकाळची करायची, म्हणजे संध्याकाळपर्यंत हवनकुंड अगदी शांत होतं. ज्यावेळी शेवटचा मणी तुम्ही स्वाहा कराल त्यावेळी तुम्ही कोणत्याही गोड्या नैवेद्याचा स्वाहाकार या हवनकुंडामध्ये करायचा आहे. अगदी बत्ताशे, लाह्या किंवा मग तुम्ही खीर केलीत तर अतिशय उत्तम. जी कमळगट्ट्याच्या मण्यांची खीर असते त्याची खीर बनवायची आहे आपल्याला आणि ती आपल्याला अर्पण करायची आहे. हे जर करू शकत नसाल तर तुम्ही अगदी साधी सोपी आपली तांदळाची खीर, बासमती तांदूळ आणायचे आहेत आणि त्याच्यापासून खीर बनवायची आहे. प्रत्येक महिलेला माहीत आहे खीर कशी बनवतात, त्याच्यासाठी मी जास्त विश्लेषण करत बसणार नाही. ती खीर आपल्याला या हवनकुंडामध्ये 3 चमचे स्वाहा करायचे आहे आणि नंतर नमस्कार करायचा, उठायचं, थोरा मोठ्यांच्या आपल्या पाया पडायचं, आपल्या तुळशीच्या पाया पडायचं आणि हवनकुंड दिवसभर अगदी शांत होऊन द्यायचं. नंतर संध्याकाळच्या वेळी ज्यावेळी तुम्ही हे उचलाल त्यावेळी त्याच्यातील जी राख आहे, जी माती आहे, हवनकुंडाची जी रक्षा आहे ती आपल्याला एखाद्या अगदी कॅरी बॅगमध्ये तुम्ही चाळून भरून ठेवू शकता. आणि ज्या ज्या ठिकाणी तुमचे पैसे ठेवले जातात, तुमचा व्यवसाय असेल, तुमची शेती असेल, अशा ठिकाणी थोडी थोडी रक्षा ही ठेवून द्यायची आहे. मग लाल वस्त्रामध्ये गुंडाळून ठेवू शकता, पिवळ्या वस्त्रामध्ये गुंडाळून ठेवू शकता किंवा अशीच एखाद्या बरणीमध्ये साठवून देखील ठेवू शकता. आणि ज्यांची गेल्या वर्षीची रक्षा असेल त्यांनी आपल्या एखाद्या फुलझाडाच्या कुंडीमध्ये तुम्हीही ठेवू शकता. ही रक्षा घरात असल्यामुळे वर्षभर कशाचीही कमतरता भासत नाही. आर्थिक स्थिती जी आहे ती अतिशय स्थिर राहते आणि रात्रंदिवस आपली प्रगती व्हायला सुरुवात होते, उन्नती व्हायला सुरुवात होते, आयुष्यामध्ये भरभराट यायला सुरुवात होते. फक्त 1 वेळा करा आणि आलेला अनुभव नक्कीच माझ्याशी शेअर करा. व्हिडिओ मोठा झाल्याबद्दल क्षमा असावी. झालेली सेवा ही स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करून आजची माहिती मी इथेच थांबवते. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.